साडी धुवून काढ अजूनपर्यंत धुली नाही तू. अहो आत्या वॉशिंग मशीन खराब झालंय. आत काय गेले काय कुठं? आमच्या काळात नव्हती वॉशिंग मशीन आणि फिशिंग मशीन. रुको जरा. दाना दगडाव घसरे द्यायचे जरा आईचं दुपेल्यासारखं. नो नो नो. असला नखरा बंद कर आणि चल कपडे धु. हो आत्या आता धुवून आणते. पाणी किती गरम आहे ग. हात भाजला माझा आणि आपल्या सासूने मला कपडे धुवायला लावल्या. झंपल तर हिथच ठेवलंय आणि मग काय धुती ती. काय बाया बाया काय माहिती बाया. म्हातारी गावा गप बस. मी म्हणते या म्हातारीला कसं कळत असन. लगेच नागिनी म्हणे फणा काढून माझ्या महाग उभा राहते. तरी असं वाटतं ना की या म्हातारीच्या पायाला धरून असं दगडावर दना आपटावा. माझं जर डोकं फिरलं ना तर या म्हाताऱ्या सासूचा फणा असा दगडावर खिचू काढ. मला या म्हातारीचे कपडे धुवून इतका आनंद झालाय. जेव्हा मी या म्हातारीला धुईल तेव्हा मला किती आनंद होईल. तुझा मुर्दा बशिवला नाचन गौडे. मला दगडावा तुझी तर आता चटणी करते. अगं आई तुमच्या जमान्यात खरंच एवढी गरिबी होती का ग? अगं पूर्वी लय गरिबी होती. तुमच्याकडं 10 कपडे आहेत. आमच्याकडं एकच जोड असायचा कपड्याचा. दिवाळीला भेटलं की वर्षभर वापरायचं. मग हट्ट नाही करायचा का? हट्ट अगं बाप दिवसभर उन्हात राबून यायचा. त्यांचा घाम बघून हट्ट करायची हिंमतच होत नव्हती. मग खेळणी चॉकलेट फिरणं. अगं खेळणी दुकानातून नाही भेटायची, मातीतून बनवायची. चॉकलेट महिन्यातून एक वेळा भेटली तरी लय चांगलं वाटायचं. आई तुम्हाला वाईट वाटत नव्हतं का? वाईट कशाचं वाटायचं? अगं सगळं गाव आमच्या सारखंच होतं. कोण श्रीमंत कोण गरीब हे महत्वाचं नव्हतं. माणूस महत्वाचा होता. समजलं का बा? असंच होतं. आई तुमच्याकडे काय होतं जे आता नाहीये? आमच्याकडं पैसा नव्हता बा, पण समधी एकत्र घरात बसून जेवण करायचे. आणि आता 4 खोल्या आहेत पण एकत्र बसायला टाइमच भेटत नाही बा. खरं आहे आई हे. थांब पूर्वी तुला एक सांगते. आमच्या जमान्यात गरिबी घरातच होती. आज गरिबी मनात आली आहे. कारण आज माणसाकडं समज आहे पण माणुसकीच उरली नाही. आमच्या काळात भाकर अर्धीच होती पण माणसं पूर्ण होती. आज भाकर पूर्ण आहे पण माणसं अर्धी झाली. मी काय स्वयंपाक करणार नाही. ताईला सांगा तुम्ही, मी कालच केलता. ती आपला खालून सुनेचे संस्कार बाहेर पडतात. बघा बघा. अरे काय बोलू नको बघ. सकाळच्या 8 वाजल्या तुझी बायको अजून झोपली बघ. खोगती नुसती आणि इथून मला येऊन बोलतोय आई कशाला फरशी बसती का? अगं बाई समद्यांच्या घरी चांगल्या सुना आल्यात. माझ्या नशिबालाच ही कुलक्षणी आली. किती वेळा सांगितलं तुला आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. मी कोणालाच काय सांगितलं नाही. मग शेजारी
त्यांना कसं काय माहित झालं मी तुझ्या स्वयंपाकात चुका काढते म्हणून? मी त्यांना काही सांगितलेलं नाही. त्यांनीच आपल्या इथं 2 दिवस जेवण केलं आणि मग त्यांना समजलं. आमच्या काळात आम्ही 10 रुपयामध्ये अख्खा बाजार घेऊन आणायचो. आई तुमच्या काळात मोबाईलचा रिचार्ज किती होतो? आमच्या काळात मोबाईल बिबाईल काय नव्हतं तसं. ठीक आहे, आपण दोघी आपल्या काळातल्या गोष्टी करूया. चहा पिऊ. आता चहा बनवते. आणि लवकर वाट बघते. no, 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 no. काय बनवलंय ही? चपाती. कुणी बनवली? मी. आणि दे आता वर टाकून मग अशी करते का चपाती? चिटाकी. महिला चपाती कधीच बनवायचं शिकू नको. लय भारी चपाती बनवते माझं बाळ. माझं सगळं नाही. बाळाला काही येत नाही तर येतं रे. फक्त करत बसते आणि बोल बोलत. माझ्या लेकराला असं बोलत नको. जाऊ बस काम करते बघ. कोणतं काम करते त्याच्या उभं राहायसाठी आपल्या घेतली. आईची लय मदत करत आहे ना. बघ त्याच्या उभं राहायसाठी काय बनवलंय ही? चपाती. असली कसली चपाती? थांबा मी जेवण बनवते. अगं बाई 8 वाजले.